शिवजयंती भीमजयंती उत्सव 2023 रविवार दिनांक 23 एप्रिल वेळ रात्री 8 ते 11 वाजता ठिकाण पोलीस ग्राउंड कर्जत जिल्हा रायगड। कार्यक्रम शिवगीते व भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम। गायक कलाकार वैशाली माडे, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान फेम, प्रतीक सोलशे मराठी इंडियन आयडॉल महाविजेता। कार्यक्रम शिवगीते व भीमगीतांचा संगीतमय कार्यक्रम। आयोजक श्री मनोहर सदाशिव थोरवे, माननीय उपसभापती पंचायत समिती कर्जत, शिवसेना भाजपा व आरपीआय कर्जत खालापूर। महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शिवनगर समाज मंदिराचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर माननीय आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन। मोहपाडा येथील स्थानिक रहिवाशांच्या वसाहतीचे ठिकाण असणाऱ्या शिवनगर येथील विविध विकास कामांच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक पत्रकार राकेश खराडे यांनी जोरदार पाऊल उचलले असून स्थानिकांना भेडसावणाऱ्या समस्यांना मार्गी लावण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते। या निमित्ताने अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर शिवनगर येथील श्री गणेश मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री गणेश मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सहकार्य करणाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी माननीय आमदार मनोहर शेठ भोईर आणि माननीय सरपंच संदीप मुंडे यांनी अक्षय तृतीया निमित्ताने शनिवारी शिवनगर श्री गणेशाचे दर्शन घेऊन त्यांचा शिवनगर वासियांच्या वतीने सन्मान करण्यात आला। यानंतर जनसुविधा योजनेअंतर्गत माननीय आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार राकेश खराडे यांच्या प्रयत्नातून शिवनगर येथे 10 लाख निधी अंतर्गत भव्य समाज मंदिराचे उद्घाटन व लोकार्पण तसेच पाणी पुरवठा टाकी स्टँडचे उद्घाटन माननीय आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माननीय आमदार मनोहर शेठ भोईर यांनी समाज मंदिराची पाहणी करून समाज मंदिराचे काम उत्कृष्टरित्या झाल्याचे बोलताना सांगितले। याबद्दल पत्रकार राकेश खराडे यांनी पत्रकारिता सांभाळत सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असल्याबद्दल कौतुक केले। यावेळी माननीय आमदार मनोहर शेठ भोईर, माननीय उपसभापती गजानन मांडे, माननीय सरपंच संदीप मुंडे, माजी उपसरपंच नंदकुमार कुरंगळे, मोहपाडा शहर शाखा प्रमुख संतोष पांगत, शाखा प्रमुख मंगेश पाटील, शाखा प्रमुख योगेश खाणे, चिक्या भोईर, सुरेश पाटील, अशोक मात्रे, चंद्रकांत राऊत, पांडुरंग राऊत, महादेव कोंडिलकर आदींसह शिवनगर वासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रसायनी ब्युरो रिपोर्ट। रक्त समाजसेवेचा आहे आणि पत्रकारितेमध्ये निर्भीडपणे काम करणारा मी माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये हा एकमेव राकेश खराडे म्हणून पत्रकाराचं मी बघतो। कारण अनेक पत्रकार बघत असतो, माझ्या उरणमध्ये सुद्धा अनेक पत्रकार आहेत, कुठेतरी स्वार्थ समोर ठेवून काम करत असतात आणि मी त्याही ठिकाणी मध्ये मी एका पत्रकारितेचं एक चॅनलचं उद्घाटन केलं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर। त्यावेळेस मी सांगितलं की तुम्ही पत्रकारिता म्हणून तुम्ही समाजामध्ये ज्या काही वाईट घटना घडतात त्या निर्भीडपणे समोर आणा, पण निर्भीडपणे समोर जेव्हा येत नाही त्यावेळेस तुम्ही कुठेतरी दोषी आहे। पण आज राकेश खराडे हा ज्या ठिकाणी घडणाऱ्या सगळ्या घटना हा प्रामाणिकपणे समाजासमोर आणत आहे, निस्वार्थीपणे सेवा करणारा एकमेव पत्रकार म्हणून माझ्या हृदयातला एक व्यक्तिमत्व म्हणून मी समजतो आणि म्हणून अशा पत्रकाराचा आपण सगळ्यांनी गौरव करणं हे खऱ्या अर्थानं आजची गरज आहे। कारण जे काय या ठिकाणी चांगलं घडते तेही समाजाला दाखवण्याचं काम करतं, वाईट घडतं तेही समाजाला दाखवण्याचं काम राकेशच्या माध्यमातून होत आहे। माझ्या शिवसेनेचं एक पदाधिकारी म्हणून तो काम करतोय, पण पत्रकारितेमध्ये काम करत असताना सर्व राजकीय पक्षांच्या चांगल्या गोष्टी ह्या छापून आणण्याचं कामसुद्धा राकेशच्या माध्यमातून होत आहे। मध्येच त्याला पुण्याला एक चांगलं गौरव पुरस्कार मिळाला, मला आनंद वाटला। कारण इथला माझ्या मतदारसंघातला या वासांबे ग्रामपंचायतचा एक व्यक्ती जेव्हा पुण्याला त्याचं स्वागत होतोय किंवा सत्कार होतोय, गौरव होतोय, याचा अर्थ कुठेतरी माझ्या मतदारसंघातली पत्रकारिता ही खूप उंचीवर आहे, त्याचा मला पूर्ण स्वाभिमान वाटला। आणि राकेशचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, अभिनंदनही करतो। असंच कार्य आपल्या माध्यमातून चांगलं व्हावं, अक्षय तृतीया आपल्या सर्वांच्या मराठी माणसाच्या
एक आजचा दिवस म्हणजे सगळ्यांचा एक आनंदाचा दिवस असतो आणि हिंदू संस्कृतीमध्ये आजच्या दिवशी आपण अक्षय तृतीयाला आपण आज या ठिकाणी प्रणाम करून चांगलं मनामधले विचार घेऊन चांगलं कार्य करणे सिद्धीच देण्यासाठी आपण प्रार्थना करत असतो। आज श्री गणेशाच्या मंदिरामध्ये आपले प्रथमच मला दर्शन झालं। खऱ्या अर्थानं राजकारणाची एक चांगली सुरुवात झाली असं मला या ठिकाणी व्यतीत करावं वाटतो आणि म्हणून राकेशच्यावर अनेक संकट आहेत। राकेशच्या मधल्या काळामध्ये त्याचं मुलाचं एक दुर्दैव मृत्यू झाल्यानंतर भावाचं झालं, परंतु आपल्या घरातलं दुःख हे कधी मनामध्ये न ठेवता किंवा दुःख जे न सांगता समाजासाठी धावून जाणारा राकेश माणूस हा खरोखरच त्याचा प्रत्येक समाज बांधवांनी मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।